आज मी बोलणार आहे धैर्य, शक्ती आणि उत्तम भक्तीचे प्रतीक रामायणातील महत्त्वाचं चरित्र ज्यांची आपण भक्ती करतो असे पवनपुत्र हनुमान किंवा बजरंगबली। यावर्षी हनुमान जयंती येत्या शनिवारी म्हणजेच 12 एप्रिल 2025 ला आहे। त्यानिमित्ताने हा व्हिडिओ हनुमानाच्या बालपणातील रोचक कथा, रामायणातील कथा आपण लहानपणापासून वाचलेल्या, ऐकलेल्या आहेत आणि टीव्हीवर सुद्धा पाहिल्या असतील। पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यापैकी अनेकांना माहित नाहीत। तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी। अनेकांना माहित नसेल की पवनपुत्र हनुमान भगवान शिवाचे अवतार आहेत। हनुमान हे शिवाचे 11वे रुद्र अवतार आहेत। भगवान विष्णूच्या आशीर्वादाने त्यांची म्हणजेच त्यांच्या राम अवताराची सेवा करण्यासाठी हनुमानाच्या रूपामध्ये शिवांनी जन्म घेतला। हनुमानाच्या माता अंजना या सुद्धा शिवभक्त होत्या आणि पुत्रप्राप्तीसाठी शिवजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तपस्याही त्यांनी केली होती। हनुमानाच्या संपूर्ण शरीरावर शेंदूर का लावलेले आहे यामागे एक कथा आहे। एकदा हनुमानांनी माता सीतेच्या माथ्यावरील सिंदूर पाहून विचारले की हे सिंदूर का लावले आहे। तेव्हा माता सीतांनी ते भगवान रामाच्या प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक असल्याचे सांगितले। तेव्हा हनुमानांनी सुद्धा भगवान रामांवरील आपली भक्ती, आदर आणि प्रेम दर्शवण्यासाठी संपूर्ण शरीरावर सिंदूर लावले, जे पाहून भगवान राम सुद्धा अतिशय प्रभावित झाले आणि त्यांना वरदान दिले की भविष्यात जे कोणी सिंदूर लावून हनुमानाची भक्ती करेल त्याच्या सर्व अडचणी दूर होतील। आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहित आहे की बालपणी हनुमानांनी सूर्याला फळ समजले आणि ते तोडण्यासाठी म्हणून हनुमान आकाशात गेले। तेव्हा इंद्रांनी आपल्या वज्राने हनुमानावर प्रहार केला आणि त्यामुळे त्यांच्या जबड्याचा आकार विकृत झाला। हनु म्हणजे जबडा आणि विकृत झालेल्या जबड्यामुळे अंजनेयाला हनुमान हे नाव पडले। आपल्याला हे माहित आहे की हनुमान बाल ब्रह्मचारी आहेत, पण आपल्यापैकी काहीच लोकांना माहित असेल की हनुमानांचं लग्नही झालं आहे। हनुमान सूर्यदेवाला आपले गुरु मानत। सूर्यदेवाकडे 9 विद्या होत्या ज्या हनुमानांना शिकायच्या होत्या। त्यापैकी 5 विद्या सूर्यदेवांनी हनुमानांना शिकवल्या होत्या आणि बाकी 4 विद्यांसाठी लग्न करणे आवश्यक होते आणि म्हणून सूर्यदेवांनी आपली मुलगी सुवर्चलाशी लग्न करण्याचा हनुमानांपुढे प्रस्ताव मांडला। सुवर्चला थोर तपस्वी आणि तेजस्वी होती, जिचे तेज हनुमानच सहन करू शकणार होते। एकदा नारदांनी हनुमानांना विश्वामित्र वगळता इतर सर्व ऋषींना अभिवादन करण्यास सांगितले, परंतु त्याचा विश्वामित्रांवर कोणताच परिणाम झाला नाही। मग नारदांनी विश्वामित्रांना भडकावले, ज्यामुळे त्यांना इतका राग आला की त्यांनी भगवान रामांना हनुमानाला मृत्यूदंड देण्याची विनंती केली। विश्वामित्र रामाचे गुरु असल्यामुळे भगवान राम त्यांची विनंती टाळू शकले नाही आणि त्यांनी हनुमानांना मृत्यूदंड दिला। परंतु भगवान रामाच्या बाणाचा हनुमानांवर कोणताच परिणाम झाला नाही, कारण त्यांनी सतत रामनामाचा जप सुरू ठेवला। हनुमानांनी रामायणाची स्वतःची वेगळी आवृत्तीही लिहिली होती, जी वाल्मिकींच्या तुलनेत श्रेष्ठ मानली जाते। लंकेतील युद्धानंतर हनुमान रामाची भक्ती करण्यासाठी हिमालयात गेले आणि त्यांनी आपल्या नखांनी हिमालयाच्या भिंतींवर रामकथेची आवृत्ती कोरली। जेव्हा वाल्मिकी ऋषींनी ही आवृत्ती पाहिली तेव्हा त्यांना हनुमानांची ही नखांनी कोरलेली आवृत्ती आपण कष्टाने लिहिलेल्या रामकथेच्या आवृत्तीपेक्षा श्रेष्ठ वाटली। हनुमानांच्या हे लक्षात येता त्यांनी आपली आवृत्ती नष्ट केली। हनुमानांबद्दलची अजून एक गोष्ट जी कमी लोकांना माहित आहे ती म्हणजे हनुमान आणि भीम हे दोघे भाऊ होते। तर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।